संगत वाईट लागली. दादा, संगतीचा परिणाम असा झाला की तो दारूच्या नशेमध्ये दारू प्यायला लागला. 100 एकराचा बागायतदार होता. दारू पिता पिता तर जुगार खेळण्याचा नाद लागला. काय जुगार? जुगार म्हणजे काय? पत्ते. आपल्या भाषेत पत्ते खेळायला लागला. जवळ असणारी सगळी संपत्ती, सर्व पैसा डावावरती मांडला. दादा, डाव खूप वाईट असतो आणि एक एक करत सगळे पैसे संपले. जे दोस्त मित्र होते ना सोबतचे, ते म्हणजे एकेरी भाषेमध्ये बोलायला लागले. अरे पैसे नसतील तर उठ, जा घरी. त्याच्या काळजाला लागलं. अरे मी श्रीमंत सावकार, 100 एकर बागायती जमीन मला काढून देतात. काही विचार नाही केला. पटकन आपली 10 एकर गमावली. गाव सुरूच. दादा, ती 10 एकरही गेली, 20 इकली, 30, 40, 70, 80, 100 एकर जमीन सगळी डावात गेली. चांगलं राहायला घर होतं, ते घरही त्या डावात मांडलं. सगळंच गेलं. जमीन गेली, घरही गेली. इथला खराब डाव आणि ते व्यसन दारूचं. दारू पिऊन पिऊन एवढा दारू प्यायचा, लिव्हर गेले होते. आमच्या गावातही 3 माणसं लिव्हर दारूमुळे खराब झाले आणि तरुण असणारे तरुण तरफदार गेले. हो, त्यांचे संसार आज उघड्यावरती आहेत. आणि मग याचे लिव्हर गेले. दवाखान्यात जायला पैसा नाही. शेवटी घरामध्ये तो मेला. अहो, एवढी दयनीय अवस्था होती, काय सांगावी तुम्हाला, की मेल्यानंतर घरामध्ये काहीच नाही. शेजारी पादरानं ओरडून गेली आणि शेवटची त्याची ती अंत्ययात्रा ती वगैरे घेऊन त्याला जाळलं. सगळे लोक घरी आले. बघा, आपल्याकडे जर कोणी वांधलं ना तर काय करतात? डब्बा नेतात. भाकर नेतो ना आपण, डबा भाजी भाकरी नेतो. लोकांनी डब्बा नेला, भाकरी नेल्या. दादा, 3 दिवस सावरण न होईपर्यंत, 3ऱ्या दिवशी आपण सावरतो त्या दिवसापर्यंत लोकांनी डब्बा नेला. ते लोक खात होते. त्या घरामध्ये त्याची बागायतदार 38 वर्षाचा तरुण तडफदार, 30 वर्षाची बायको त्याची. किती वर्षाची? 30. 7 वर्षाचा मुलगा होता त्याला. किती वर्षाचा? फक्त 7. आणि 3 वर्षाची मुलगी. किती वर्षाची? 3. 3 दिवस लोकांनी डबा आणला. 4थ्या दिवशी काय मालाचं सफर झालं होतं ना, घर नाही राहिला. एक दरवाजा असा बघून घ्यायचा आणि त्याला असं दगड लावायचा आतून. घरामध्ये चिमणी गेली, शिवायला एक दाना सुद्धा शिल्लक नाही. इतकी दयनीय अवस्था. 3 दिवस लोकांनी डबा आणला. लहान लहान लेकरं. 7 वर्षाचा मुलगा म्हणला, आई भूक लागली ग, काहीतरी खायला दे ना. 3 वर्षाची मुलगी होती. तिला समजतच नव्हती भूक काय असते. पण ती एवढंच म्हणायची, आई अगं पोटात दुखतंय ग, आई पोटामध्ये दुखतंय. आईला आता पाहायला जात नव्हतं त्या वेदना. आणि मग ती आई फाटकं ती साडी तिची, अतिशय दयनीय अवस्था. शेजारी किराणा दुकानदार होतं. एकेकाळी ते दुकान टाकण्यासाठीच्या मालकाने मदत केली होती, पैसे दिले होते. त्याच्याकडे गेले आणि पदर पसरला, दादा काहीतरी धान्य द्या, किराणा द्या. चटणी, अरे तुझ्या नवऱ्याने पहिले सुधारी, आता काय मागतेस? चालणी, काहीच मिळणार नाही तुला. द्याहो दादा, माझे लेकर उपाशी आहे, नाही मिळणार. शेवटी रडू आलं. तिने काय करावं असं मनामध्ये चलबिचल होत होतं. असं वाटत होतं
समोर वीर दिसते त्या विहिरीत उडी मारावी आणि आपलं जीवन संपव. काय करणार, शेवटी तिलाच्या डोळ्यासमोर तिचे लेकरं आले, छोटे छोटे लेकरं आहेत. तशीच सावरत आपल्या घरी गेली. दोन्ही लेकरं जवळ आले. आई काय आणलंस का ग खायला? आईने त्या दोन्ही लेकरांना जवळ घेतलं, त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला. नाही रे बाळा, आपल्याला कोणच काही दिलं नाही. काय करणार, तो मोठा मुलगा घरामध्ये पळत गेला. त्याला ताप आली, पोटात उपाशी आहे, 2 दिवस झाले. दवाखान्यात न्यायलाही पैसे नाही. शेवटी त्या स्त्रीनं मिठाच्या पाणी केलं, त्याच्या पट्ट्या त्या कपडावरती ठेवल्या. ताप वाढत होता, काय करणार, पैसे जवळ नाही. आणि ती 3 वर्षाची मुलगी आईला विचारते, आई काय झालं का दादाला? अगं तुझ्या दादाला ना बरं नाही आहे, त्याला दुखत आहे. काय दुखत आहे आई? त्याला ताप आला ग आणि आपल्याकडे पैसे नाही. 3 वर्षाची मुलगी तिच्याही पोटामध्ये दुखत, आई माझ्या पोटामध्ये दुखते आहे, काय करावं? शेवटी ती 3 वर्षाची मुलगी आईला सांगते, आई एक विचारू का तुला? सांग ना. आपला दादा, त्याला दुखतंय ग. आई आपला दादा मरल का ग आपला दादा? आई म्हटली, अगं असं नसतात बोलत. असं का बरं तू बोलतेस की तुझा दादा मरेल? नाही आई, पण आपला दादा जर मेला ना तर लोक आपल्याला भाकरी आणतील, भाकरी. इतकी दयनीय अवस्था आहे. मला सांगा, दारू पिणारा संपला का दारू संपली? पिणारे गेले, दारू कायम आहे. व्यसन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. माझी पांडुरंगाकडे प्रार्थना आहे, काही नाही करता आलं तर चालेल, पण आपण 15-20 लोकांनी एकत्र यावं, त्या पिणाऱ्याला आपल्यामध्ये घ्यावं. त्याची चूक नाही हो, तर संगत वाईट वाटली म्हणून तो प्यायला लागला. तो जर आपल्या संगतीमध्ये आला तर नक्कीच त्याची दारू सुटत. म्हणून त्याला आपल्यामध्ये घ्या, त्याला अलग पाडू नका, त्याला शिकवा. तो नक्कीच चांगल्या मार्गाला गेल्याशिवाय राहणार नाही. एवढं घरी घेऊन जा आणि तुम्हीही जीवनामध्ये एवढं करा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी ज्ञानेश्वर